सर्वांनी बसून घ्यायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्वांना नमस्कार. संगमेश्वर महाविद्यालय कनिष्ठ विभाग आज आपल्या महाविद्यालयातील आपल्याच संगमेश्वर परिवारातील आपल्या एका विद्यार्थ्याने आपलं नाव, आपल्या पालकांचं नाव, त्याच पद्धतीने महाविद्यालयाचं नाव उंचवलेलं आहे. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी, येणारा प्रत्येक विद्यार्थी महाविद्यालयामध्ये शिक्षण तर घेत असतोच, पण त्या शिक्षणासोबतच वेगवेगळे कौशल्य आपल्यामध्ये आत्मसात करून आपल्या भावी आयुष्याची वाटचाल करीत असतो. आज रोजी आजच्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य तसंच इथे उपस्थित उपप्राचार्य श्री प्रसाद कुंटे सर आणि ज्याचा सत्कार आहे, सत्कार मूर्ती माझी विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातील, कारण की तो 12वी पास होऊन आज रोजी IIM येथे त्याची निवड झालेली आहे. ईशान मेरू याचा सत्काराचा कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत. मी महाविद्यालयाच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाला सत्कार मूर्ती ईशान याचं स्वागत करतोच. त्यासोबत अभिमानाची बाब म्हणजे डॉक्टर मेरू सर, त्यासोबत त्यांचे त्या ईशानचे माता इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. आपण ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये कॉमर्सला प्रवेश घेता, आपण सगळेजण कॉमर्सचे आहात त्याकरिता मी सांगतो, सायन्सला जो विद्यार्थी प्रवेश घेतो तर तो निश्चितच डॉक्टरकरिता, मेडिकलकरिता, इंजिनिअरिंगकरिता, आर्किटेक्टकरिता किंवा कुठलं तरी एक ध्येय निश्चित करतो आणि त्या दिशेने तो वाटचाल करतो. कला शाखेमध्ये जो प्रवेश घेतो त्याचंसुद्धा ध्येय निश्चित असतं. त्याच पद्धतीने वाणिज्य शाखेमध्ये अनेक असे पाऊलवाटा आहेत, अनेक असे सुवर्णसंधी आहेत. त्यातल्या त्यात ते सुवर्णसंधी आपल्याला कष्ट करून प्राप्त करावं लागतं आणि आपलं भविष्य हे उज्ज्वल करावं लागतं. आज रोजी तुम्हाला माहीत असेल की MBA करायचं असेल, इंजिनिअरिंगकरिता ज्या पद्धतीने IIT आहेत त्या पद्धतीने MBA करिता IIM आहेत. त्याकरिता विशेष CET द्यावं लागते. त्या CETच्या माध्यमातून आपल्याला महाविद्यालय प्राप्त होतं आणि आपला प्रवेश निश्चित होतं. त्याकरिता आज ईशानचा नंबर त्या महाविद्यालयात लागलेला आहे. त्याकरिता आपण इथं त्याचा सत्कारकरिता इथं बोलवलो आहे. जास्त मी न बोलता आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री प्रसाद कुंटे सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आजच्या या कार्यक्रमासंदर्भामध्ये बोलावं. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर मेरू, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मेरूचा सत्कार मूर्ती ईशान, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थिनींनो, एक एक वाक्य सांगितल्यानंतर तुम्ही नक्की टाळ्या वाजवणार इतकं त्याचं यश आहे. तो महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून प्रथम आहे. त्यानंतर वाणिज्य शाखाच नाही तर कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखेमधून तो प्रथम आहे. म्हणजे कॉमर्सला विद्यार्थी असून सुद्धा तो तिन्ही शाखेतून प्रथम आहे, हे खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. त्याचबरोबर तो लॉन टेनिस खेळतो आणि तिथं तो 10वीपर्यंत नॅशनलपर्यंत जाऊन आलेला आहे. आणि या दोन्ही वर्षामध्ये अभ्यासाबरोबर त्यांनी खेळायला पण सोडलं नाही आहे. त्यांनी कॉलेजला पण पारितोषिकं मिळवून दिली आहेत. याबद्दल त्याच्याबरोबर त्याच्या आईवडिलांचा पण खूप मोठा त्याच्यात वाटा आहे. त्याचबरोबर या दोघांचाच असं नाही
तर घरातल्या सर्वांचाच त्याला सपोर्ट असल्याशिवाय हे शक्य होत नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने खारीचा वाटा उचलत असतं आणि तो या यशापर्यंत येत असतो. यात शिक्षकांचा सहभाग असेल, त्याची स्वतःची मेहनत तर आहेच आहे. यात आणखी कौतुक आणि गंमत अशी आहे की कालच आपल्या क्रीडा शाखेतल्या सर्व शिक्षकांना क्रीडासाठीचा पुरस्कार दिला गेला. ही खरं तर कॉलेजसाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आज हा सत्कार होत असताना क्रीडा आणि अभ्यास या दोन्हींचा संयोग होऊन एक यशस्वी विद्यार्थी इथं आपल्याला लाभला, याचं खरंच कॉलेजला खूप अभिमान आणि कौतुक आहे. त्यांनी ज्या संस्थेत प्रवेश घेतला आहे त्या संस्थेविषयी आपल्याला जर थोडीशी माहिती हवी असेल तर आज क्युरिओसिटी म्हणून IIM असे 3 शब्द गुगलला जरूर घाला. कारण जोपर्यंत आपण त्याच्यातला बारकावा आणि त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट शोधत नाही तोपर्यंत त्यांनी केलेलं यश हे आत्ता तुम्ही टाळ्या वाजवाल, तुम्हाला वाटेल की आपल्यातला एक मुलगा खूप मोठ्या कॉलेजला ॲडमिट झाला आहे, पण ज्या वेळेला तुम्ही त्या IIM बाबत स्वतः सर्च कराल त्यावेळेला तुम्हाला कळेल की त्याचं यश किती मोठं आहे. खरंच खूप कौतुकास्पद आहे. मला आठवतं मी 97 साली गणित शिकवायला लागलो, त्यानंतर 2003-04 साली आपल्या सोलापुरातनं एक छेडा म्हणून मुलगा IIM अहमदाबादला गेला होता. तोही इंजिनिअरिंग करून गेला होता, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. पण हा विद्यार्थी आता 11वी-12वी करून तिथं जातोय. हे खरंच खूप कौतुकास्पद आणि खूप विशेष असं यश आहे. तर या यशाविषयी त्याच्याकडनं ऐकणं तर आपल्याला खूप आनंददायक आणि प्रेरणादायक तर आहेच आहे, पण याच्यात त्या कॉलेजनी त्याचा इंटरव्ह्यू कसा घेतला, त्या कॉलेजनी त्याची क्रायटेरिया काय ठरवली, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढा कट ऑफ होता त्या कट ऑफलाच ती लोक कशी स्टिकअप राहतात आणि ती परीक्षा किती काठिण्य पातळी जास्त असणारी आहे, हे सगळं त्याच्यात तोंडून ऐकणं हे आपल्याला आणखी जास्त आनंददायक आणि प्रेरणादायक असेल. आज महाविद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आपल्या कॉलेजलाच नाही तर सोलापूरला जो काही त्यांनी मान मिळवून दिला आहे आणि सोलापूरचं नाव उज्ज्वल केलं आहे, त्याच्यासाठी त्याला पुन्हा एकदा धन्यवाद तर आहेच आहे. आणि इथून पुढच्या सर्व वाटचालींसाठी आम्हा शिक्षकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुझ्याजवळ नक्की असतील आणि तू असंच यश मिळवून नक्की चांगल्या पद्धतीनं पुन्हा इथं येशील याची खात्री आम्हा सगळ्यांना आहे. पुन्हा एकदा तुला मनपूर्वक धन्यवाद. आणि आम्ही सगळेजण तुझं कौतुक करायला उत्सुक आहोत आणि त्याचबरोबर तुला सर्वजण ऐकायला पण उत्सुक आहेत. असं घडो की यामुळं आमची इथं बसलेली 11वी-12वीची मुलं 1-2 वर्षात तिथं जावीत. आणि आता आम्ही संगमेश्वर कॉलेजची 2 जण झालो, संगमेश्वर कॉलेजची 5 जण झालो, असं त्याच्या MSc पूर्ण म्हणजे त्याच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत ते नक्की पूर्ण होईल अशा आपण त्यांना सगळ्यांना किमान अपेक्षा तरी बाळगू, खात्री देऊ. पुन्हा एकदा तुझं मनपूर्वक कौतुक, अभिनंदन आणि पुढच्या सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच महाविद्यालयाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक आहे, जेणेकरून संगमेश्वर परिवाराची एक परंपरा आहे की जे जे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाविन्य प्राप्त करतात, नंतरनं त्यांना आपल्या विद्यार्थ्यांसमोर एखादा कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलवून आपल्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी आम्ही निश्चित आमंत्रण देत असतो. पुनश्च एकदा कौतुक. आता मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री कुंटे सरांना विनंती करतो की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या समोरच ईशान मेरू यांचा कॉलेजच्या वतीनं सत्कार करावा. ईशान मेरूंना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. अजून कुठं ते तुम्ही उभा राहा ना, पालकांनी सोबत उभा राहावं अशी मी विनंती करतो. डॉक्टर सर बंद करू, ते चेहऱ्यावर येते, ते चेहरा. जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी त्याचं प्रोत्साहन वाढवायचं आहे.
ओके ओके. ओके. सत्कार समारंभ इथं उपस्थित संपन्न झालेला आहे. आपण सगळेजण उत्सुक असाल की एखादा यश मिळवत असताना किंवा एखादी अचिव्हमेंट होत असताना त्यामागे भरपूर असं परिश्रम असतं. त्याला अनेक अशा गोष्टींचा सहकार्य लाभलेला असतो. ईशानला बोलण्यापूर्वी मी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत इथं व्यक्त करावं. मेरू मॅडम. धन्यवाद. सर्वप्रथम मी संगमेश्वर कॉलेजच्या सर्व प्राध्यापक वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि आभार मानते. कुंटे सर, विभूते सर आणि कॉलेजचे आपल्या चेअरमन धर्मराज सर, दीपाताई या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. कारण ईशानच्या यशामध्ये या सगळ्यांचं खूप खूप मूल्यवान आम्हाला फायदा झालेला आहे. जास्त मी वेळ घेत नाही, पण मी एकच सांगते, मी ईशानची आई आहे, पण त्यासोबत मी एक बालरोग तज्ज्ञ आहे आणि त्या दृष्टीने मी सांगते की आपल्या सोलापुरामध्ये खूप जास्त टॅलेंट आहे. मी पेशंट्सच्या माध्यमातून लहान मुलांच्या खूप कॉन्टॅक्टमध्ये येते. तुमच्या वयाची मुलं पण माझे पेशंट्सच असतात. तर अजिबात असं समजू नका की एक तर नीट किंवा जेई म्हणजेच आयुष्यात करिअर आहे, नीट किंवा जेई हेच आयुष्यात करिअर आहे असं अजिबात समजू नका. 12वी नंतर कॉमर्स क्षेत्रामध्ये पण किंवा आर्ट्स क्षेत्रामध्ये पण खूप साऱ्या अशा नवीन नवीन आपल्याला ऑप्शन्स आहेत. फक्त त्याची जाणीव किंवा माहिती आपल्याला नसते आणि त्यामुळे आपण टिपिकल ज्या घिसापिटा मार्गावर जात राहतो. सो जर ईशान सोलापुरात राहून हे सगळं करू शकतो तर नक्कीच तुम्ही सगळे पण करू शकता, ह्याची मला नक्की खात्री आहे. मॅनेजमेंट कोर्स काय आहे, त्याची तयारी त्यांनी कशी केली हे सगळं तो सांगेलच. पण मी ॲज ए पालक म्हणा किंवा ॲज अ बालरोगतज्ञ म्हणून तुम्हाला एकच सांगते की स्वतःवर पहिल्यांदा विश्वास ठेवा. आपण छोट्या गावात आहोत आणि आपण काही करू शकत नाही असं नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, फक्त ॲकॅडमिक्स न करता व्यक्तिमत्व विकासाकडे जास्त भर द्या. नुसतं अभ्यास करूनच तुम्ही यश मिळवू शकता, पण पुढे आयुष्यभरातले यश चॅलेंजेस फेस करण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर पण तुम्ही तेवढाच भर दिला पाहिजे. जसा ईशानला स्पोर्ट्सचा अत्यंत फायदा झालेला आहे. विभूते सर आणि इतर स्पोर्ट्सची टीम त्याला सतत त्या बाबतीत मदत करतच होते. तसं तुमच्या ज्या आवडीचा स्पोर्ट्स आहे किंवा इतर कुठली करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे ती नुसतीच मजा म्हणून करू नका. आज जागतिक स्पोर्ट्स दिन पण आहे, राष्ट्रीय स्पोर्ट्स दिन आहे. त्या दृष्टीने पण सांगते, जे काही तुम्हाला इतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे त्याला सिरियसली पण तुम्ही घ्या. त्याचा नक्कीच तुम्हाला करिअरमध्ये फायदा होईल अभ्यासासोबत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. निश्चितच आजच्या या महत्त्वाच्या दिवशी, कारण की आज सकाळीच स्पोर्ट्स विभागाकडून मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ आपण हा स्पोर्ट्स दिवस साजरा करतो. तो कार्यक्रम संपन्न झाला. आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला कधी कधी असं वाटतं की स्पोर्ट्समध्ये आपण जर गेलो तर आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. परंतु आजपर्यंत आम्ही पाहिलेले उदाहरणं, जे स्पोर्ट्समध्ये जातात त्यांना एक स्वयंशिस्त लागतेच. त्या व्यतिरिक्त, कारण की ईशानच्या अगोदर मला वाटतं कोकाटे विद्यार्थिनी, ते सुद्धा 2 वर्षापूर्वी महाविद्यालयात प्रथम आली होती. म्हणजे 12वीतून महाविद्यालयात प्रथम येणारे स्पोर्ट्स आहे आणि त्यासोबत ते शिक्षण घेतात. आणि लास्ट इयरला कॉमर्स, आर्ट्स, सायन्स या तिन्ही शाखातून महाविद्यालयात प्रथम आहे स्पोर्ट्सचा विद्यार्थी. किती विशेष आहे. आपल्याला स्पोर्ट्समुळे भरपूर असे फायदा होतात, त्याबद्दल तो बोलेलच. त्याने आता एक प्रश्न विचारला की जर मला ओळखलात का नाही, कारण की मी 12वी डी डिव्हिजनला शिकवतो. तुमच्यातले आता 11वी डीला विद्यार्थी आहेत. ईशान नेहमी येणार आणि त्याला मॅचेसमुळं जास्त क्लासला बसला उपस्थित राहण्यासाठी आलं नाही. परंतु एक्झामच्या वेळेस, पेपरच्या वेळेस मी त्याला नेहमी थांबवणार आणि विचारणार, का आज उशीर झाला? नाही सर, स्टडी करत बसलो होतो. मी म्हटलं की तू जेवढं स्टडी केला तेवढे मार्क तुला मिळव, असं मी त्याला 2-3 वेळा म्हणलं. आणि त्याला त्याच्या हेअरस्टाईलबद्दल त्याला नेहमी सांगत होतो, अरे आज तर कटिंग करून ये, उद्या तर कटिंग करून ये. नाही सर, हे माझं हेअरस्टाईल आहे, असंच राहणार आहे, यात काय चेंज होणार नाही. आणि तो
खूप पोलाईटसुद्धा आहे आणि आज्ञाधारक आहे. याच्या मागचं कारण आहे त्याचं स्पोर्ट्स असेल किंवा घरातलं एकंदरीत वातावरण असेल, ते खूप महत्त्वाचं असतं. कारण की तो अनुपस्थित असला तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचा मोठा वाजागाजा त्यांनी कधी केला नाही आणि त्याचं लक्ष त्यांनी निश्चित केलं होतं. त्याचंच फळ त्याला मिळालेलं आहे. कारण की तो महाविद्यालयात प्रथम आला त्यावेळेस मी त्याला बोललो, त्यावेळेस त्याला भेटलो आणि तेवढा अभिमान, तेवढा आनंद शिक्षकांना झाला, जेवढा त्यांच्या घरच्यांना झाला. त्यासोबत त्याच्याहून जास्त आनंद ज्यावेळेस ही बातमी मला सकाळी कळाली, तेवढाच आनंद आमच्या सर्व शिक्षकांना झालेला आहे. तर जास्त विलंब न करता तुमच्यातले सुद्धा सरांनी आत्ता तुमच्याकडनं अपेक्षा केली, की जास्तीत जास्त विद्यार्थी IIMला जातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाविद्यालयाचं नाव लौकिक मिळवतील. मी ईशानला सांगतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. ईशान हॅलो हॅलो ओके. जास्त बोर नाही करणार सगळ्यांना जायचं असेल प्रॉबेबली. लहानपणापासून सोलापुरात होतो, अभ्यास जास्त कधीच केला नाही. टेनिस खेळायचो, अभ्यास करायची इच्छा पण नव्हती. 10वीपर्यंत कधी टॉपरच्या आसपास पण नव्हतं, गणित कळायचं पण नाही, तर प्रयत्न पण नाही केला कळून घ्यायचा. 10वीत मार्क कमी मिळाल्यानंतर विचार केला की काय करणार म्हणून, आणि टेनिसमध्ये पण जास्त काय होणार नव्हतं. तर त्यानंतर प्रयत्न चालू केला 10वी नंतर की काय करणार काय नाही म्हणून. आणि मग IP मॅट म्हणून एक कोर्स होता. 11th आणि 12th अभ्यास केल्यानंतर IIMsला UG पासूनच चालू करू शकतो. तर तो कोर्स प्रयत्न केला, एक्झाम क्रॅक झाली थोडीशी आणि इंटरव्ह्यूज पण बरे गेले, म्हणून आता IIMमध्ये ॲडमिशन झाली. 11वी-12वीत जुगदार सर क्लास टीचर होते. विक्रांत सरांनी पण भरपूर मदत केली. टेनिस तेव्हा पण खेळायचो. मल्लिका सरांचे खूप शिव्या खाल्ल्या, लेट यायचो नेहमी. तर म्हणून, आणि केस पण थोडे मोठे होते म्हणून. पण मी टॅलेंटेड अजिबात नाही आहे, हुशार तर बिलकुल पण नाही आहे. टेनिस पण थोडा खेळतो, खूप खेळून खेळून थोडा येतं आता खेळता. फक्त कष्ट थोडेसे केले, जास्त केले आणि करत गेलो, म्हणून आता गोष्टी होत गेल्या. तर एव्हरीवन हिअर म्हणजे आरामात करू शकता. जे मी केलं एवढी मोठी गोष्ट नाही आहे. फक्त कष्ट करा थोडेसे. टॅलेंटची गरज नाही आहे मला, तर झिरो टॅलेंट आहे. हुशार तर बिलकुल पण नाही आहे मी. तर दॅट्स ऑल द बेस्ट. तेवढंच बोलेन मी, जास्त काय नाही. ईशाननी खूप थोडक्यामध्ये त्याचं मनोगत व्यक्त केलं आणि शिक्षकांसमोर उभारल्यानंतर विद्यार्थ्याला अखंड आयुष्यभर आपल्याला शिक्षक हे शिक्षकच वाटतात आणि आपल्याला बोलता येत नाही. मी माझ्या शिक्षकांसमोर गेल्यानंतर आज देखील मी जे शिक्षक असेल तर मी बोलायला घाबरतो. निश्चितच त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये त्यांनी त्याचं न्यूट्रल जे काय मनात आहे ते सांगितलं आणि या व्यतिरिक्त आमची काही इच्छा आहेत, तुमचे काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर तो देणार आहे. मग मग त्याबद्दल काही प्रश्न सर विचारतील, तो उत्तर देईल. म्हणजे ते सेशन इंटरॅक्शन आता तो घाबरणार नाही, त्याला इंटरव्ह्यू घेणार आहे. एक दोन प्रश्न मीच विचारतो म्हणजे सुरुवात होईल. हो. आता या परीक्षेसाठी एकूण किती मुलं परीक्षेला बसली होती आणि त्यापैकी किती जण सिलेक्ट झाली आणि इंटरव्ह्यूला किती आली हे मुलांना सांगा. अराउंड 35,000 to 40,000 लोक फॉर्म भरतात परीक्षेचं. किती? 35 ते 40,000. आणि इंटरव्ह्यूला त्यातले 800 लोक सिलेक्ट होतात, शॉर्टलिस्ट होतात इंटरव्ह्यूसाठी. आणि मग इंटरव्ह्यूमध्ये कॅटेगरी अकॉर्डिंग सीट्स असतात. इंदौरला 154 सीट्स होते आणि शिलाँगला, जिथे मी चाललो IIM शिलाँगला, तिथे 45 टोटल सीट्स आहेत. म्हणजे 40,000 मुलांमधून किती सीटसाठी ऍप्लिकेशन सिलेक्ट झाली? फक्त 45. आणि त्यामध्ये हा सिलेक्ट झाला. त्यातही कॅटेगरी वाईज तिथे सीट्स अवेलेबिलिटी असते आणि त्या प्रवेश मिळाला आणि फक्त प्रवेश मिळाला, तो परीक्षा दिली, पास झाला आणि प्रवेश मिळाला असं नाही आहे. त्याच्यामध्ये एक इंटरव्ह्यू आहे. तो इंटरव्ह्यू कसा होता आणि ते कसा घेतला
ते मुलांना सांगा. तर परीक्षा झाल्यावर जे पण लोक कट ऑफ क्लिअर करतात त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवतात. बेसिकली इंटरव्ह्यू 15-20 मिनिट्सचा असतो, जिथे ते विचारतात की 11वी-12वीत काय शिकलेलं आणि त्यावरचा फेवरेट विषय कोणता होता. आणि कधी कधी फेवरेट विषयावर विचारतात, कधी कधी जर मूड नसेल तर मग नाही विचारत, मग कुठल्या तरी दुसऱ्या विषयाबद्दल विचारतात. तर मूडवर असतं ते. तर yeah. मी अर्थशास्त्र, माझा इकॉनॉमिक्स फेवरेट विषय होता, तर त्यावर मला प्रश्न होते की मॅथ्समध्ये पण थोडे मार्क होते, तर ते विचारले की इंटिग्रेशन आणि डिफरन्सिएशनची ॲप्लिकेशन्स इकॉनॉमिक्समध्ये आहेत का. तर आहेत. इंटिग्रेशन आणि यूज करतो, मार्जिनल इलॅस्टिसिटी आपण यूज करतो, आणि डिफरन्सिएशन प्राईस रेव्हेन्यू मॅक्सिमाइज करायला पण यूज करतो. तर हे उत्तर मी दिलेले आहे. तर अजून एखादा प्रश्न जो हां. तुला इंटरव्ह्यूमध्ये आवडला, हां. त्याचं तू उत्तर हां. कशा पद्धतीने हँडल केलं? अजून एक विचारलं की बिकॉज मी टेनिस खेळायचो, स्पोर्ट्स बॅकग्राऊंड होतं थोडंसं, त्याने विचारलेलं की मॅनेजमेंट या फील्डमध्ये उपयोग होईल का, तू टेनिस खेळलेलं एवढं. तर मी म्हणलं हो, टेनिस खेळल्याने मी शिकलो जबाबदारी कशी घ्यायची, एकटा असतो तर प्रेशर कसं हँडल करायचं, लोक बघत असतात खेळताना वगैरे, तर ते पण असताना प्रेशर वगैरे हँडल केलं. प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिजन मेकिंग, हे सगळे स्किल्स मॅनेजमेंटमध्ये खूप युजफुल असतात आणि प्राईस्ड असतात. तर हे सगळ्या गोष्टी असा उत्तर दिला मी बेसिकली. आयबी मॅटची एक्झाम जी असते त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कुठल्या प्रकारचे असतात, मुलांना कुठल्या प्रकारची तयारी करावी लागेल ती एक्झाम देण्यासाठी? 2 विषय असतात. आयपीमॅट, फर्स्ट ऑफ ऑल 3 आयपीमॅट एक्झाम्स असतात. एक आयपीमॅट इंदौर, एक आयपीमॅट रोहतक आणि एक जिपमॅट म्हणून एक असते. मी फक्त आयपीमॅट इंदौर दिलेली, विच इज द मेन एक्झाम. ती दिली तर मोस्ट कॉलेजेस ती ॲक्सेप्ट करतात. आयपीमॅट इंदौरचा सिलेबस 2 विषय असतो बेसिकली, इंग्लिश आणि मॅथ्स. आणि त्यासाठी प्रिपेअर करायला इंग्लिशसाठी इतका एक्सटेन्सिव्ह नाही आहे. रीडिंग फक्त जर असेल कॉन्स्टंट तर इंग्लिश सेक्शन इतकं अवघड नाही जाणार. मॅथ्ससाठी ॲप्टिट्यूड एक्झाम आहे. तर बेसिकली अरिथमॅटिक म्हणजे 10वीपर्यंत जे शिकलं आहे, रेशोज, प्रपोर्शन्स, पर्सेंटेजेस, ह्याच्याबद्दल माहिती असायला हवी. आणि थोडे हायर मॅथ्स पण, जे 11वी-12वीत आपण शिकतो, सिक्वेन्स अँड सिरीज म्हणा, और आय डोंट नो, डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन एवढं कॉम्प्लेक्स नाही विचारत, पण जस्ट थोडे हायर मॅथ्सचे टॉपिक्स असतात. कॉम्प्लेक्स अल्जेब्रा थोडा विचारतात, जास्त नाही. ओके. अभ्यासाबरोबर को करिक्युलरसाठी पण काहीतरी सांगणार होता मगाशी. अभ्यासासोबत टेनिस पण मॅनेज करू शकता तुम्ही. मी पण थोडंसं ट्राय केलेलं, नेहमी टाईम मिळायचं, 1-2 तास टेनिससाठी काढू शकता. तेवढं अवघड पण नाही आहे की नाहीच होणार म्हणून. दोन्ही आरामात मॅनेज होऊ शकतं. ओके. या एक्झामसाठी प्रिपरेशन कधी सुरुवात करावी आणि हे एक्झाम साधारण कधी देता येईल विद्यार्थ्यांना? तर 12वी बोर्ड झाल्यावरच देऊ शकता तुम्ही, त्याशिवाय नाही देऊ शकत. युजली लोक 2 वर्ष प्रिपेअर करतात. मी सिरियसली 1 वर्ष प्रिपेअर केलेलं. तर डिपेंड्स पर्सन टू पर्सन, पण प्रेफरेबल आहे की 10वी नंतर चालू करा प्रॅप. नाहीतरी 11वी नंतर पण, 11वी नंतर हाय टाईम आहे, 11वी नंतर प्रॉब्ली चालू करायला पाहिजे प्रॅप. ओके. याच्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने हे एक्झाम प्रिपरेशन करायला तुम्ही कशा कशाची मदत घेतली? कारण की नोट्स आणि ऑनलाईन मटेरियल आणि क्लासेस आणि आपल्या सपोर्टिंग स्टाफ याची फायदा तुम्ही कसा वापर केला? तर इथेच बाकरे क्लासेस म्हणून एक आहे, VIP रोडच्या तिथेच. ते सर शिकवतात. ते कॅट क्लासेस घेतात, आयपीमॅट कोचिंग पण ते घेतात. त्यांच्याकडे मी होतो. आणि ऑनलाईन पण टेस्ट वगैरे सॉल्व करायला, क्वेश्चन सॉल्व करायला सुपर ग्रॅड म्हणून एक आहे, तुम्ही चेक करू शकता. और यूट्यूबवर जाऊन फक्त सर्च करा, हाऊ टू प्रिपेअर फॉर आयपीमॅट इंदौर. तुम्हाला भरपूर व्हिडिओज भेटतील. आणि हे ते यूट्यूबवर मी पण भरपूर वेळ हेल्प घेतली यूट्यूबची फॉर शुअर. ओके. या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी बेसिक स्टडी टाइम किती लागतो? कारण की MPSC UPSC करत असेल, हां. तुम्ही CS CMA करत असाल, हम्म. प्रत्येकाचा एक टाइम आहे. राईट. जेवढे स्टडी टाइम लागतंच तेवढं आपल्याला डिवोशन द्यावं लागतं. कारण की 2 वर्ष तुम्ही स्टडी टाइम डिवोटिव्हली केला, मग ते अचीव्ह करा. तर किती वेळ लागतो? आय थिंक पर्सन टू पर्सन डिपेंड करतं स्टडी टाईम. म्हणजे तुम्ही खूप हुशार असता तर नका करू, एवढा अभ्यास होऊन जाईल. पण जर कमी असलं तर जास्त करावं लागतं. तर पण ऑन अन ॲव्हरेज एक्झाम जवळ असेल 5-6 मंथ्स बिफोर एक्झाम, जितका करू शकता. मी टाईम नाहीच सांगू शकत. स्टार्ट करा 4-5, म्हणजे 3-4 तास चालू तरी करा. फॉर स्टार्टिंग चालू असताना 3-4 तास करा. एक्झाम जशी जवळ येते, जितका टाईम करू शकता करा. मी म्हणेन 1-2 तास करू शकता करा, 8-10 तास करू शकता करा. जेवढं होतं तुम्हाला बेसिकली तेवढा करा. पण करतात, युजली लोक करतात, भरपूर करतात, 8-10 तास एक्झामच्या आधी तर करतात. पण या डिपेंड्स, पर्सन टू पर्सन डिफर करतात. स्टुडंट्स, एनी क्वेश्चन? निशांत, काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता.
एखादा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे त्या संदर्भामध्ये हात वर करा आणि वरून विचारू शकता. एकमेकाकडे बघू नका. तुम्हाला काय विचारायचं तर तुम्ही विचारू शकता. ओके. काय इथं MBA केल्यानंतर करिअर अपॉर्च्युनिटी किती ब्राईट आहे त्याबद्दल थोडक्यात तू सांग. MBA किंवा मॅनेजमेंटमध्ये करिअर परस्यू केलं तर ऑप्शन्स काय असतात. फिनान्समध्ये तुम्ही काम करू शकता, कन्सल्टिंगमध्ये काम करू शकता आणि ॲव्हरेज पॅकेजेस खूप जास्त असतात. आता जो कोर्स मी करतोय तिथे 5 वर्षानंतर ॲव्हरेज पॅकेजेस 25 lakhs म्हणजे ॲव्हरेज. तर इट डिफर्स. तर तुम्ही तिथे चांगलं केलं तर 30, 40, 50, 60, 70 पर्यंत 1 कोटीपर्यंत पण ॲव्हरेज म्हणजे प्लेसमेंट्स लागतात वर्षाचे इफ यू डू वेल. पगार किती? कमीत कमी 25 लाख ते 1 कोटी. म्हणजे किती कोर्स हा हायर साईडचा आहे आणि त्यांनी किती मेहनत केली ते कशासाठी आणि त्याच्यामुळे मिळणारा आउटपुट आपल्या समोर त्यांनी सांगितलं आहे. ओके. अजून काही प्रश्न आहे? ओके. प्लेसमेंट साठी काय स्ट्रगल करावं लागतं का हे विचारू नये. कारण IIM ला कोणी गेलं तर प्लेसमेंट साठी काय प्लेसमेंट संदर्भात नाही प्रॉब्लेम. IIM खूप मोठा टॅग आहे. तर खूप युजली रिक्रुटर्स जे पण असतात कंपनीज ते प्रेफर की IIMचा स्टुडंट असतो. तर मोस्टली करिअरचा एवढा विषय नसतो. एकदाही कॉलेजमध्ये गेला कोणताही IIM वगैरेमध्ये तर पैशांचं टेन्शन नसतं आणि जॉबचं पण इतकं टेन्शन नसतं. होऊन जातं ते सगळं आरामात प्रिटी इझिली. ओके. थोडक्यामध्ये जे महत्वाचा मुद्दा हे एक्झाम क्रॅक केल्यानंतर फी स्ट्रक्चर सगळ्यांना अफोर्डेबल आहे. फी किंवा त्याचं जे ओव्हरऑल कॉस्ट हे 2 वर्षासाठी साधारण खर्च किती आहे? तर फायनान्शियल एड अवेलेबल आहे. तर ज्यांना पण जायचं असेल परस्यू करायचं असेल पोटेन्शियली पण फीज जास्त वाटतात तर सगळ्यांना स्कॉलरशिप्स भरपूर देतात फायनान्शियल आणि त्यांना कोटा पण वेगळा असतो. इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला कट ऑफ थोडे लोअर असतात आणि फीज पण खूप लो असतात. तर फीज इज नॉट रिली अन इश्यू. पण जनरल कॅटेगरीत असतात आणि अफोर्डेबल असतात तर इट विल गो अराउंड 3.8 to 4 lakhs पर इयर फॉर द फर्स्ट 3 years तरी ॲटलिस्ट. ओके. असंख्य असे प्रश्न आपल्या मनात असतील त्यांनी जे जे प्रश्न आपण त्यांना विचारले त्या संदर्भामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने माहिती सांगितली. जवळपास तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की काहीतरी वेगळं केलं की समाजातील घटक प्रत्येकजण आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आणि सन्मान देतो. निश्चितच या नवीन क्षेत्राबद्दल ईशान येण्या अगोदर जवळपास कॉमर्समधील 12 ते 14 करिअर संदर्भामध्ये मी माहिती सांगितली. ईशान येईपर्यंत माझं कार्य तेच चालू होतं आणि त्यामध्ये सगळ्या करिअरच्या वाटा आम्ही मुलांसमोर ठेवतो. प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची क्षमता आणि प्रत्येकाचा एक डिवोशन असतं त्याने ते क्षेत्र मिळवतात. निश्चित ईशानकडे पाहून तुमच्यातील विद्यार्थी या एक्झामकडे प्रवृत्त होतील. मी या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाकरिता श्री गौरव जुगदार सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावं आजच्या या कार्यक्रमाचं. थँक्यू सर. 2 मिनिटं आपण असं करू की आज त्याचा वाढदिवस आहे. तर आपल्या सगळ्यांना ती सुद्धा गोष्ट आई वडिलांच्या समोर त्या विद्यार्थ्याला आई वडिलांनी आशीर्वाद द्यावा आणि आमच्या मुलांसमोर द्यावा एवढी मी आपल्याला विनंती करतो. सगळ्यांच्या वतीने परत एकदा ईशांत हॅपी बर्थडे. सगळ्यांना बोलता येत नाही म्हणून मी त्यांच्या वतीने बोलतोय. ओके. respected dignitaries on dais,
चीफ गेस्ट तर म्हणता येणार नाही, कारण की माझी विद्यार्थी आहे, आपलाच स्टुडंट आहे, आपलाच विद्यार्थी आहे आणि तो इथे ॲक्च्युली सत्कार समारंभ करण्यापेक्षा मला असं वाटतंय की तो तुम्हाला इथे मोटिवेट करण्यासाठी आला आहे हे म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण की डेफिनेटली आपल्यातलाच कोणतरी जर समोर बसतोय तर प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मी सुद्धा तिथे बसलो पाहिजे. सो इट इज वन ऑफ द बेस्ट लाईव्ह एक्झाम्पल दॅट वी कॅन से आवर स्टुडंट्स विल बी सिटिंग देअर इन फ्युचर ऑल्सो. So once again, on behalf of Sangameshwar College management, as well as principal, vice principal sir, supervisor sir, all my faculty members and my dear friends, we again wish Ishant all the best for his future. Instead of thanking him, we would like to support him by giving him what he deserves in his life. So once again, on behalf of all, I thank him that he is here to motivate our students, as well as all the best for your future, Shan. Thank you. Thank you.